नमस्कार, मी अजिंक्य दंडवते. मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत. अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या metronews.co.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात गृहपालाचा पती मुलींचा छळ करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय. पीडित मुलींना भेटण्यासाठी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी वसतिगृहाला अचानक भेट दिली आणि वसतिगृहातलं विदारक चित्र समोर आलंय. मुलींना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, झोपण्याची व्यवस्था नाही आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही. हे चित्र आहे वाशिम इथल्या शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातलं. मुलींनी खासदार महात्मे यांना सगळ्या समस्या सांगितल्या. त्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. येथे आलो असता येथील एका विद्यार्थिनीची, आदिवासी विद्यार्थिनीची छेडछाड झालेली आहे आणि तिची तक्रार होती असं मला समजलं. म्हणून मी आदिवासी विद्यार्थिनींचे जे हॉस्टेल आहे, हॉस्टेल क्रमांक 2 या इथे गेलो असता तिथे कोणीही कर्मचारी नव्हता, सरकारी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कोणीच नव्हता. आम्ही आतमध्ये गेलो आणि नंतर सर्व व्यवस्था मुलींना विचारले असता तिथे एका खोलीत 32 मुली असतात आणि स्टडी रूमची पण व्यवस्था नाही. एका कॉटवर 2 किंवा 3 मुली झोपतात. तर ही जी अव्यवस्था आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आहे आणि इतर त्यांचे प्रश्न विचारले आणि जी मुलगीची छेडछाड झाली होती ती तिथे उपस्थित नव्हती, त्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि मी त्याच वेळेस कलेक्टर साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला विश्वास दिला की त्याच्या अडचणी ते सोडवणार आहेत आणि आदिवासी विभागाच्या लोकांना पण ते समजावून सांगणार आहे की त्याचा लवकरात लवकर कार्यवाही होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यात यावे. यावेळी वसतिगृहात एकही कर्मचारी हजर नव्हता हे विशेष. गृहपालाचा पती रविकांत पेटकर यानं मुलींचा छळ केला. त्याला पोलिसांनी अटकही केली. आदिवासी संघटनेनं एकत्रित येत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून दोषी महिला प्रकल्प अधिकारी आणि महिला गृहपाल यांच्यावर कारवाई करा, आदिवासी मुलींना मूलभूत सुखसुविधा पुरवा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या 5 जिल्ह्यातील 15 संघटना एकवटल्या होत्या. प्रशासनानं मात्र आदिवासी समाजाला ठेंगा दाखवला. आदिवासी संघटना आता हतबल झाल्याचं चित्र दिसतंय. समाजाच्या दबावाला प्रशासन जुमानत नसल्याचं दिसून आलंय. प्रतिनिधी विनोद तायडे, मेट्रो न्यूज, वाशिम.